नमस्कार. आज आपण बनवत आहोत हिरव्या वाटाण्याची पातळ आमटी. सगळ्यांची फेवरेट असणारी ही हिरव्या वाटाणे, त्याची आपण आज आमटी करणार आहोत. खूप छान लागते. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. त्यासाठी मी पहिल्यांदा हिरवे वाटाणे 10 तास चांगले भिजत घातले होते. मी पाहू शकता आपले वाटाणे भिजलेले आहेत. त्यानंतर आपण 2 कांदे घेऊया, ते छान चिरून घेऊया. कांदे चिरल्यानंतरला आपण एकीकडे खोबरं भाजून घेऊया वाटण्यासाठी. छान खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजता भाजता मी इकडे टोमॅटो 2 टोमॅटो घेऊन ते छान चिरून ठेवले आहेत. आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचे आपल्याला गरजेपुरते लहान लहान तुकडे करायचे आहेत, जेवढं आपल्या वाटण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊया. सोबतच एक हिरवी मिरची टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण चिरलेला तो टोमॅटो टाकूया आणि त्याचं छान वाटण करून घेऊया. पाहू शकता आपलं वाटण रेडी आहे. मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत, त्या आपण एकीकडे चिरून घेणार आहोत. इथे आपण कुकर गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकला, नंतर राई, जिरा, नंतर चिरलेला कांदा टाकून आपण वाटून घेतलेलं वाटण देखील त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते छान शिजवून घेणार आहोत सगळं मिश्रण. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर ते छान परतून घेऊन घेतले आहे. इथे भाज्या आपल्याला चिरून रेडी आहेत, तुम्ही पाहू शकता. इकडे आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया, त्याच्यामध्ये ती छान परतून घेऊया आणि ती 2-3 मिनटासाठी आपल्याला छान शिजत ठेवायचं आहे. पाहू शकता आपले वाटण रेडी आहे. त्याच्यावर मसाले घालूया. पहिल्यांदा हळद 1 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनेपूड टाकून आपण ते छान परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी देखील ॲड करूया, जेणेकरून आपले मसाले छान शिजतील. छान मिक्स करून घेऊया आपण त्यांना. पाहू शकता आपलं वाटण किती छान दिसतंय. त्यांना थोडंफार शिजत ठेवूया. आपले मसाले शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चिरलेल्या भाज्या स्वच्छ धुवून टाकायच्या, सोबत हिरवे वाटण देखील टाकायचे आहेत. सगळं टाकून झाल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये ते छान मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ घालू चवीपुरतं आणि ते मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत. 2 ग्लास पाणी ॲड करून ते छान मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर गॅसची फ्लेम वाढवून ढक्कन बंद करून 1 शिट्टी काढून घ्यायची मोठ्या गॅसवर. नंतर लहान गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणखी. तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी आहे. कुकरमध्ये केल्यामुळे झटपट होती ही भाजी. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. खूप छान दिसते आणि खूप छान लागते देखील.